आजींना जाऊन आज 3 वर्ष पूर्ण झाली। या 3 वर्षातला एकही दिवस असा गेला नाही की आजीची आठवण आली नाही। या आजीच्या जाण्याचं सगळ्यात जास्त दुःख त्याच्या मम्मीला झालं, त्याच्या आईला। कारण ह्या आईनं हा पोटचा गोळा गमावला। आजीच्या जाण्यानं दुःखी झालेली आई रोजच आजीची आठवण काढून रडते। म्हणून काय सांगायचंय, मम्मी तुझी रोजच रडते, मम्मी तुझी रोजच रडते, अश्रू थांबत नाही, अश्रू थांबत नाही, अश्रू थांबत नाही, मम्मी तुझी रोजच रडते, अश्रू थांबत नाही, सारी दुनिया तिला दिसते, आज तर दिसत नाही, सारी दुनिया तिला दिसते, आधी तर दिसत नाही, सारी दुनिया तिला दिसते, आधी तर दिसत नाही। ज्या पद्धतीने या आईला दुःख झालं त्याच पद्धतीने या बापाला देखील दुःख झालं। कारण आजीचा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की याला अशा अशा पद्धतीचा आजार आहे, हा किती दिवस जगू शकेल हे सांगता येणार नाही। तरी देखील या बापानं या आजीसाठी भरपूर कष्ट घेतले। जर महिन्याला आजीतला रक्त लावावं लागायचं, मग या बापाने वेळ प्रसंगी चुलीत पाणी ओतून त्या आजीच्या दवाखान्याची बरोबरी केली। कारण हा आजीत जाऊच नाही असं प्रत्येकाला वाटायचं। मग हा या बापाचं दुःख, बाप तुझा दुःखी झाला, बाप तुझा दुःखी झाला, सुचत नाही त्याला, सुचत नाही त्याला, सुचत नाही त्याला, बाप तुझा दुःखी झाला, सुचत नाही त्याला, माझ्या हाताला आलेला मुलगा सोडून गेला मला, सोडून गेला मला, सोडून गेला मला। मग आजीच्या जाण्याचं दुःख घरात बसू वाटत नाही, जीव हा लागत नाही, घरात बसू वाटत नाही, जीव हा लागत नाही, लई आठवण येते, लई आठवण येते, अजित परतून ये रे, हे अजित ये, अजित ये,
आजीच्या जाण्याचं दुःख त्याच्या बहिणींना देखील झालं. त्या बहिणी आहेत अस्मिता, दीक्षा, प्रणाली, सोनाली, मोनाली आणि अनन्या. आजीचा जाऊन आज 3 वर्ष झालेली असताना या 3 वर्षामध्ये दिवाळीचा सण आला, रक्षाबंधनाचा सण आला. मग या सणाच्या दिवशी या बहिणीला आजीची आठवण झाली. म्हणून या सगळ्याच बहिणी काय म्हणतात? दिवाळीचा सण तो आला, दिवाळीचा सण तो आला, बहिणीला आठव झाला, बहिणीला आठव झाला, बहिणीला आठव झाला. भाऊ नाही आज माझा, ओवाळू मी कुणाला, ओवाळू मी कुणाला, ओवाळू मी कुणाला. सुजित आज एकटा पडला, सुजित आज एकटा पडला, अजित सोडून गेला, अजित सोडून गेला, अजित सोडून गेला. कारण कुठलेही भाऊ एकमेकांना आयुष्यभरासाठी पूरक असतात. जरी भाऊ त्यांच्या लग्नाच्या नंतर जरी एकमेकाच्या संसारामध्ये वेगवेगळे जरी झाले तरी भावाची किंवा भावाला चेत असते. एखादं संकट जरी आलं तर भावाच्या पाठीशी भाऊ उभा राहतो. मग माझ्या सुजितला आठवण येते भावाची. सुजित आज एकटा पडला, अजित सोडून गेला, अजित सोडून गेला, अजित सोडून गेला. दृष्ट काळाने माझा भाऊ हिरावूनी तो नेला, हिरावूनी तो नेला, हिरावूनी तो नेला. मग ही सगळीच बहीण भावंड या भावाची आठवण काढून म्हणतात, भैया तू परतून ये रे, तुला जरा पाहू दे रे, भैया तू परतून ये रे, तुला जरा पाहू दे रे. लई आठवण येते, लई आठवण येते, अजित परतून ये रे, ये अजित ये, अजित ये, सदरच्या चालू गीतासाठी सुरेखा चंद्रकांत कांबळे यांच्या वतीनं 50 रुपयाची धम्मभेट आली. तसेच सुजित लोखंडे यांच्या वतीने देखील 50 रुपये आले. आभारी आहोत, जय भीम. तसेच बालाजी साळुंके यांच्या वतीने 100 रुपयाची धम्मभेट आली. आभारी आहोत, जय भीम. म्हणजे आजीच्या जाण्याचं दुःख आज कुणाकुणाला झालं. या लोखंडे परिवाराचे कुटुंब प्रमुख, या घरातील ज्येष्ठ, सगळ्यांना आधार देणारे मुकुंद तात्या लोखंडे आज हे देखील या आजीच्या जाण्यानं रडतात. म्हणून तात्यांचा तू लाडका होता, तात्यांचा तू लाडका होता, काकूचाही होता, काकूचाही होता, काकूचाही होता. प्रत्येक गोष्टीचा तू अंत आत्याला देत होता, आत्याला देत होता, आत्याला देत होता. हा आजी वयाने जरी लहान असला त्याच्याकडे समजूतदारपणा होता. वेळ प्रसंगी चुकला तर लगेचच माफी मागण्याचा गुण त्याच्यामध्ये होता. त्याच्या चांगल्या गुणामुळे त्यांनी सगळ्यांचीच मन जिंकली होती. मग हा सगळ्याला हवा हवासा वाटणारा आजी
गेल्याच्या नंतर या सगळ्यांच्याच अश्रूचा बाण फुटला म्हणून ही सगळीच नातेवाईक आज रडतात. म्हणून काय सांगायचंय, तात्यांचा तू लाडका होता, काकूचाही होता, प्रत्येक गोष्टीचा तू अंत आत्याला देत होता. चुलता आणि चुलतीला तू नेहमी समजावायचा, जरी घरात कशा पद्धतीची तक्रार जरी लागली तर एखाद्या मोठ्या माणसाप्रमाणे हाजी त्या ठिकाणी जाऊन समजावून चुलत्याला आणि चुलतीला देखील समजावून सांगायचा. त्याच्या बोलण्याला कुणी नकार देत नव्हतं, सगळेच त्याचं ऐकायचे, कारण चांगल्या 4 गोष्टी हा सांगायचा. म्हणून चुलता आणि चुलतीला तू नेहमी समजावायचा, प्रत्येक वेळी त्यांचा तू रे मार्गदर्शक व्हायचा. या आजीचे लाडके बाबा आहेत महेश, राजेश, दीपक, धीरज, उमेश आणि राहुल. या मामाला देखील दुःख झालं, कारण जेव्हा जेव्हा हे मामा लोक गावावरून यायचे त्यांना आजीचा सहवास लाभायचा. मामा भाच्याचं जरी नातं असलं, एकमेकासोबत मित्रासारखं राहायचे, एकमेकाला प्रेम द्यायचे. मग या मामाने देखील दुःख झालं, म्हणून अजित परतून ये रे, अजित ये, अजित अजितच्या स्वभावाबद्दल जर सांगायचं झालं तर एकदम शांत स्वभाव, कुणाला कधीच उद्धट बोलणार नाही, एकमेकाच्या सुखदुःखात धावून जाण्याची वृत्ती. त्या अजितचे जवळचे मोजके काही मित्र होते, म्हणून त्या मित्राची देखील भावना त्या गीताच्या माध्यमातून मी लिहून काढली. अजितचा स्वभाव नेमका कसा होता, स्वभाव तुझा होता शांत, मनाने तू रे श्रीमंत, स्वभाव तुझा होता शांत, मनाने तू रे श्रीमंत, जिगरी दोस्त
परिवार आजीची आठवण काढून आज व्याकुळ होऊन म्हणतोय, काय म्हणतोय? दोस्ता तू लवकर ये रे, मित्रा तू लवकर ये रे, दोस्ता तू लवकर ये रे, मित्रा तू लवकर ये रे, लई आठवण येते, लई आठवण येते, अजित परतून ये रे, ये अजित ये, अजित ये, या सदरच्या तालुक्यासाठी युवराज अभिमन्यू कांबळे यांच्या वतीनं 50 रुपयाची धर्मभेट आली. आभारी आहोत. जय भीम. त्या गीताचा शेवट, कारण जेव्हा अजितचा माझा संपर्क जेव्हा पहिल्यांदा आला, मी सहज चौकामध्ये गाणं म्हणत असताना अजितची माझी ओळख देखील नव्हती. अजित मला म्हणाला, तुमचा आवाज खूप चांगला आहे. अजून एकदा त्यानं परत एकदा मला गाणं म्हणायला सांगितलं. तेव्हापासून दोघांची जी ओळख झाली, त्या ओळखीचं रूपांतर घट्ट मैत्रीमध्ये झालं. कारण जेव्हा जेव्हा अजित चौकामध्ये यायचा, माझ्या घरी आवर्जून यायचा. मी जरी घरी नसलो तर मला फोन लावून विचारायचा कुठं आहे म्हणून. म्हणून शेवटी जाता जाता सांगावंसं वाटतं, अघटित घडले तुझ्या बरोबर, अघटित घडले तुझ्या बरोबर, मन हे मानत नाही, मन हे मानत नाही, मन हे मानत नाही, अघटित घडले तुझ्या बरोबर. कारण कुणाच्या ध्यानी मनी नसताना सगळ्यांना वाटलं होतं की आता वयाची 18 वर्ष पूर्ण झाली, या आजारातून बरा झाला असेल, आता अजितला काय होणार नाही असं प्रत्येकाला वाटलं. पण नियतीला हे मान्य नव्हतं, ह्या काळाला हे मान्य नव्हतं. म्हणून अघटित घडले तुझ्या बरोबर, मन हे मानत नाही, मन हे मानत नाही, मन हे मानत नाही. दादा दादा म्हणून आवाज कानी येत नाही, कानी येत नाही, कानी येत नाही. काय झाला गुन्हा आमचा, काय झाला गुन्हा आमचा, गेला म्हणाला कोण्या, गेला म्हणाला कोण्या, गेला म्हणाला कोण्या. धम्मचक्र गायन पार्टी, धम्मचक्र गायन पार्टी, आली आदरांजली वाहण्या, आली आदरांजली वाहण्या, आली आदरांजली वाहण्या. ज्या पद्धतीने अजितने सर्वांना जीव लावला, माझी मुलं देखील त्याला अपवाद राहिली नाहीत. माझ्या मुलाला देखील भरपूर प्रेम अजित द्यायचा. कारण जेव्हा जेव्हा यायचा तेव्हा तेव्हा माझ्या लहान मुलाला दुकानला घेऊन जायचा, त्याला खायला द्यायचा, पैसे द्यायचा. आज सकाळीच या अजितच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जेव्हा ही भली मोठी गर्दी जमली, तेव्हा तो माझा लहान मुलगा देखील या ठिकाणी उपस्थित होता, आला होता. त्या लहान मुलाला कुठं कळतंय मृत्यू म्हणजे काय आहे, एकदा गेलेला माणूस येणार नाही. तर ते लहान लेकरू मला विचारत होतं की आता अजित मामा कधीच येणार नाही का. एवढी माया आणि एवढं प्रेम या अजितने लावलं. म्हणून विचारत आहे अजित मामा नाही, समृद्धी रडत आहे अजित मामा
अजित परतून ये